आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य, मस्साजोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवाच हटणार नाही, पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही. तुम्ही काळजी करू नका. अण्णा म्हणते तसं समोरचे, ती समोरच्याने धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे. त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही. तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय, हे समर्थन करते त्यांचं. यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानलं असतं. तुम्ही खून करणाऱ्याचं समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही. इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय. आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर उघडे ओट्टे पडे नाही दिसत बाप त्यांना. तुम्हाला बोलायला काय होतंय? भाषण करायला तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे? आरोपीची आठवण येते. या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत. तुला जरा लेकर आहेत ना तो आहे घरात, तुला जर 2 दिवस ती पोरगण पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत नसल. आमच्या संतोष भाईचे लेकर कसे झोपत असतील? या असल्या नीच अवलादीला घरात शिकावाच लागणार आहे. आणि मी तर काय माग हटत नाही गाड्या. कुणाला काय म्हणायचं ते म्हणा. ह्या रोखोक भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही. पडद्याच्या आडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही. इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं. राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवाचक अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची म्हणजे द्यायची. आपले लोक आपण संपवून द्यायचे नाही. राजकारणातले पण नाही, समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही. संतोष भाई सामान्यच होते. त्यांनी काय कोणाला लुटलं नाही. त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला. पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे. धनंजय भैया तुमच्या चरणी हात जोडून सांगतो, फक्त तुम्ही खचू नका गाड्या. आपण यांचे पाठच करू. तुम्ही खचलात की कुटुंब खचतं, कुटुंब खचलं की गाव खचतं. तुम्ही खचल्याला दिसले की मग राज्यातले पोरही खचतात. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भैया पोर तापूनच दिसतंय तसं नाहीये. समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले, त्यांना वाटत असेल मराठी गार झाले, पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना, त्या ज्वालापेक्षा जास्त आग आहे.